सगळ्यात इझी आणि समजणारा टॉपिक म्हणजे आयसोटर्म्स. आता आयसोटर्म्स मध्ये पण इम्पॉर्टंट 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही थंबनेल मध्ये बघितल्याच असतील. आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोन्स ह्या इम्पॉर्टंट आहेत. पण याच्या सोबतच आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज, आयसोस्टर्स, आयसोडायफर्स हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे. आणि सगळ्यात शेवट व्हिडिओच्या आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तो क्वेश्चन तुम्हाला पूर्णपणे सॉल्व्ह होणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे काय अभ्यास करताय ना? करायलाच हवा. स्वागत आहे तुमचं ऋत्विक सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनल. चला तर मग स्टार्ट करू रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट पासून. आता तुम्ही म्हणाल की आयसोटर्म शिकवायचे होते सर, रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट. रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट जर तुम्हाला रीड करता आलं तरच आयसोटर्म्स इझिली येणार आहेत, अदरवाईज आयसोटर्म येणार नाहीये. बघा आता रिप्रेझेंटेशन म्हणजे एलिमेंट आपल्याला या पद्धतीने दिसणार आहे. एक्स म्हणजे एक सिम्बॉल आहे, ए म्हणजे ऍटॉमिक मास नंबर आहे, तर झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर आहे. ऍटॉमिक मास नंबर आपण फाइंड करतो नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन वरून, कारण इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल असतं. ऍटॉमिक नंबर जो आहे तो आपण फाइंड करतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स ऍट न्यूट्रल स्पीसीज. जर न्यूट्रल स्पीसीज असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स घेऊ शकता, काय अडचण नाही आहे. मग यानंतर आता बघा, जर चार्ज आला तर कशामध्ये बदल होणार आहे? तर समजा पॉझिटिव्ह चार्ज आला तर बऱ्याच लोकांना वाटत असतं पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढली का? तर तसं काही नाहीये. प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या कधीही बदलत नाही. चेंज काय होतो तर इलेक्ट्रॉनची संख्या. जर इलेक्ट्रॉन निघून गेले तर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, इलेक्ट्रॉन जर ऍड झाले तर निगेटिव्ह चार्ज येणार आहे. बस एवढीच व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बघा नंबर ऑफ प्रोटॉन्स, आता जसं की सांगितलं नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच काय? झेड आहे, म्हणजेच ऍटॉमिक नंबर आहे. नेक्स्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? ऍटॉमिक नंबर म्हणजे स्टार्टिंगला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स होते आणि जेवढा चार्ज आहे, म्हणजे समजा +2 असेल तर 2 इलेक्ट्रॉन निघून गेले म्हणजे ते मायनस करायला पाहिजे, आणि -2 असेल तर 2 इलेक्ट्रॉन ऍड झाले म्हणजे ते ऍड करायला पाहिजे. मग यासाठी सिंपल आपण फॉर्म्युला तयार करतो झेड मायनस चार्ज. ओके, सो झेड मधून जर तुम्ही चार्ज मायनस केला तर तुम्हाला काय मिळणार आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स भेटणार आहे. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. बघा नंबर ऑफ न्यूट्रॉन साठी जर तुम्ही हा फॉर्म्युला बघितला सरळ, ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच काय? झेड. सो ए इज इक्वल टू झेड प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. प्लस झेड आहे इकडे गेल्यावर मायनस झेड होणार, म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू येणार तुमचं ए मायनस झेड. ओके, सो ए मायनस झेड. या सगळ्या फॉर्म्युल्यांच्या अकॉर्डिंग आपण ही सगळी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा या ठिकाणी मी 4 क्वेश्चन दिलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची व्हॅल्यू काढायची आहे. सो बघा Mg2412 म्हणजे काय? यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेवढा झेड आहे तेवढा येणार 12, प्रोटॉन जेवढा झेड आहे तेवढाच येणार, आणि ए मायनस झेड म्हणजे 24 वजा 12 किती आलं? 12 न्यूट्रॉन येणार आहे. नेक्स्ट बघा Mg2 प्लस मध्ये, आता बघा लक्ष द्या, 2 प्लस म्हणजे 2 प्लस चार्ज आहे, म्हणजे याचा अर्थ काय आलं? इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह झालेले आहेत. सो 12 होते, 2 निघून गेले तर तुमचं आलं 10. फॉर्म्युलानुसार पण करू शकताय. झेड मायनस चार्ज, चार्ज किती आहे? 2, सो 12 मायनस 2 इज इक्वल टू 10. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये काय बदल होणार नाही. सो प्रोटॉन न्यूट्रॉन ऍज इट इज जेवढे होते तेवढे. नेक्स्ट ऑक्सिजन बघा इथं दिलेला आहे 16 यामध्ये बघा इलेक्ट्रॉन झेड जेवढा आहे तेवढा, कारण न्यूट्रल स्टेट मध्ये असताना सेमच येणार आहे ई आणि प्रोटॉन. आता हे 16 आहे, 16 मायनस 8 तुमचं 8. ओके, ज्यावेळी पण चार्ज येणार आहे पार्टिकल मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या चेंज होणार नाही आहे. चेंज काय होणार? इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन काय झाले? ऍड झाले, म्हणूनच निगेटिव्ह चार्ज आला. सो 8 + 2 काय आलं? 10 इलेक्ट्रॉन. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, ऍटॉमिक मास काय आहे, ऍटॉमिक नंबर काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे, तरच आयसोटर्म्स येणार आहे. सो हे पहिला आपण व्यवस्थित बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत करायचं आहे. सो हे नोट डाऊन करून घ्या, मग आपण आयसोटर्म्सला सुरुवात करू. चला तर मग बघू आयसोटर्म्स. आता आयसोटर्म्स मध्ये बघा आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोन्स हे मी पहिला घेत आहे. ज्यामध्ये आयसोटोप्स, आता आयसो या वर्डचं मिनिंग तर तुम्हाला माहितीच असेल. आयसो म्हणजे सेम ऑर इक्वल, सेम किंवा इक्वल असणं गरजेचं आहे. पुढचे जे टर्म्स आहेत लक्षात ठेवत असताना नावानुसारच लक्षात ठेवायचं आहे. जसं की आयसोटोप्स, आयसोटोप्स मध्ये सेम असणार आहे ऍटॉमिक नंबर. आयसोबार सेम असणार आहे मास नंबर. आयसोटोन्स सेम असणार आहे न्यूट्रॉन. ठीक आहे, सो या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. बघा सिंपल परत एकदा सांगत आहे, आयसोटोप सेम ऍटॉमिक नंबर अँड डिफरंट मास नंबर, म्हणजे असा एखादे एलिमेंट्स किंवा असे एखादे कंपाऊंड ज्याचा ऍटॉमिक नंबर तरी सेम आहे पण ऍटॉमिक मास नंबर जो आहे तो बदल आहे. लक्षात कसा ठेवायचा? बघा सिम्बॉल वरून वरची टर्म वेगवेगळी असणार आहे, खालची टर्म जी आहे ती सेम असणार आहे. म्हणजे बघा एक्झाम्पल मध्ये मी हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम दिलेला आहे, ज्यामध्ये बघा जे त्याचे ऍटॉमिक नंबर्स आहेत ते तर सेमच आहेत, पण ऍटॉमिक मास नंबर जे आहेत ते काय आहेत? वेगवेगळे आहेत, म्हणून यांना काय म्हणणार आपण? आयसोटोप्स म्हणणार. आयसोबार बघा,
आयसोबार याच्या उलट आहे. म्हणजे काय, वरचा नंबर सेम, खालचा नंबर डिफरंट. म्हणजेच काय, ऍटॉमिक मास नंबर सेम अँड डिफरंट ऍटॉमिक नंबर. म्हणजे बघा, हा जो नंबर आहे वरती, हा नंबर सेम आहे, म्हणजे ऍटॉमिक मास सेम आहे, बट काय आहे, ऍटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. म्हणून या दोघांना काय म्हणणार आपण, आयसोबार्स म्हणणार. आयसोटोन्स, आयसोटोन्स थोडीशी टर्म वेगळी आहे. काय, की सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय असणार आहे, ए मायनस झेड म्हणजेच नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहे. जर ए मायनस झेड सेम असेल तर जे आहे ते काय असणार आहे, आयसोटोन्स असणार आहे. मग यामध्ये बघा फाइंड करा. सो नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बघा काय आहे ना, 39 मायनस 19. सो हे आलं 20 आणि 40 मायनस 20. सो हे पण आलं 20. सो हा नंबर जर सेम असेल, म्हणजेच ए मायनस झेड जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, आयसोटोन्स म्हणणार आहे. क्लिअर आहे का? सो तिन्ही टर्म सिंपल आहेत. यामध्ये ऍटॉमिक नंबर सेम आहे, यामध्ये ऍटॉमिक मास नंबर सेम आहे, यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम आहे. ठीक आहे, सो हे नोट डाऊन करून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या एक्झाम्पल सहित. मग आपण नेक्स्ट ज्या टर्म्स आहेत त्या बघू. आता आपल्याला तीन अजून आयसो टर्म्स बघायचे आहेत, ज्या काय आहेत, आयसो इलेक्ट्रॉनिक, आयसोस्टर आणि आयसो डायपर्स. आता या तिघांपैकी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. कारण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस वरून तुम्हाला डायरेक्ट जेई मेन्स किंवा नीट मध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, सो बघा आता आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची संख्या सेम होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणणार आहे. जसे की आता एक्झाम्पल मध्ये या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, यामध्ये पहिला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढून घ्या. आता टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ कंपाऊंड जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करायला लागणार, एका एलिमेंट मध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स प्लस दुसऱ्या एलिमेंट मध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स यांचे एडिशन करायचे, मग तुम्हाला टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स भेटतील. जसे की इथं कार्बन आणि ऑक्सिजन दिलेलं आहे, कार्बनचे असतात 6 प्लस ऑक्सिजनचे 8. सो हे किती आले बघा, टोटल 14 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत. नेक्स्ट नायट्रोजन मध्ये बघा, एका नायट्रोजनचे 7 असतात, सो 2 नायट्रोजनचे आले 14 प्लस कार्बनचे असतात 6, नायट्रोजनचे असतात 7. पण आता इथं काय आहे, एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे एक्स्ट्रा, कारण निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून यामध्ये काय होणार, एक एक्स्ट्रा ऍड होणार इलेक्ट्रॉनचा. सो टोटल इथं पण आलं 14. आणि एसआय मध्ये तर माहिती आहे आपल्याला 14 त्याचा काय आहे, ऍटॉमिक नंबर आहे, म्हणजे याचा अर्थ इथं काय येणार आहे, 14 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असणार आहेत. जर तसं चेक केलं तर बघा सगळीकडे 14 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आले, म्हणजे हे सगळे जे आहेत ते काय आहेत, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहे. ओके, समजलं का? सिंपल आहे, फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला काढता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे आयसोस्टर्स. आता आयसोस्टर्स आयसो इलेक्ट्रॉनिक मध्येच एक टाईप आहे असं समजू शकताय, कारण यामध्ये काय दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन आहे की इलेक्ट्रॉन सेम असणं गरजेचं आहे, जसं की आयसो इलेक्ट्रॉनिक मध्ये होतं. दुसरी कंडिशन याने अप्लाय काय केली की सेम ऍटॉमिसिटी पण पाहिजे. जसे की बघा यामध्ये इथे ऍटॉमिसिटी 2 आहे, ऍटॉमिसिटी माहिती आहे ना, नंबर ऑफ मॉलिक्युल्स सॉरी नंबर ऑफ ऍटम्स इन वन मॉलिक्युल म्हणजेच ऍटॉमिसिटी आहे. तो इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे, म्हणजे हे आयसोस्टर मध्ये येत नाही पण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये येतं. जसे की बघा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 14 14 14 आहेतच, काय अडचण नाही, सगळ्याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहेत. आणि जर तुम्ही ऍटॉमिसिटी बघितली तर ऍटॉमिसिटी बघायची 2 2 2. सो ऍटॉमिसिटी आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दोन्ही सेम आहेत, म्हणून याला आपण आयसोस्टर्स म्हणणार आहे. मी असंही म्हणू शकतो ऑल आयसोस्टर्स आर आयसो इलेक्ट्रॉनिक, बट याच्या उलट नाही होणार की ऑल आयसो इलेक्ट्रॉनिक्स आर नॉट आयसोस्टर्स. ठीक आहे, या दोन व्हॅल्यूज तुम्ही म्हणजे या दोन ज्या स्टेटमेंट्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायला. नेक्स्ट आयसोडायपर्स, ही थोडी टर्म वेगळी आहे. म्हणजे काय, यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आयसोटोपिक नंबर सेम पाहिजे. आता आयसोटोपिक नंबर म्हणजे काय, तर आयसोटोपिक म्हणजे नंबर म्हणजे की जेवढे नंबर ऑफ न्यूट्रॉन जे आहेत हे प्रोटॉन पेक्षा एक्सेस आहेत त्याला आपण आयसोटोपिक नंबर म्हणणार. म्हणजे समजा एखाद्या एलिमेंट मध्ये 10 प्रोटॉन आहेत आणि 12 जे आहेत ते न्यूट्रॉन आहेत, मग न्यूट्रॉन प्रोटॉन पेक्षा कितीने जास्त झाले तर 2 ने जास्त झाले, म्हणून याला आपण काय म्हणणार, 2 आयसोटोपिक नंबर. बघा व्हॅल्यूज काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, आयसोटोपिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन मायनस नंबर ऑफ प्रोटॉन, म्हणजे एक्सेस नंबर ऑफ न्यूट्रॉन भेटून जातील. मग नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत बघा, आपल्याला माहिती आहे कसं काढतोय आपण, ए मायनस झेड, आणि नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे झेड आहे, हे पुट केलं. तो काय येणार बघा, ए मायनस झेड ऑफ मायनस झेड म्हणजे ए मायनस 2z. ओके, तो तुम्हाला कधीही आयसोटोपिक नंबर काढायचा असेल तो आयसोटोपिक नंबरचा फॉर्म्युला तुम्हाला भेटेल ए मायनस 2z. ओके, तो हा आयसोटोपिक नंबरचा फॉर्म्युला आहे. याच्या अकॉर्डिंग हे सगळं सॉल्व्ह करायचं. म्हणजे बघा जर मी इथं 2 एक्झाम्पल घेतलेले आहे, एक्झाम्पल मध्ये 2 काय घेतलेले आहेत, एलिमेंट्स घेतलेले आहेत, ते चेक करा. 238 मायनस 2 इंटू 92
आणि 234 मायनस 2 इंटू 90. सो हे जर तुम्ही सॉल्व्ह केला तर हे तुम्हाला मिळेल 54 आणि हे पण मिळेल 54. सो हे जे दोन नंबर आहे ते दोन नंबर सेम आले, म्हणजे याचा अर्थ आयसोटोपिक नंबर सेम आला, आणि आयसोटोपिक नंबर सेम आला म्हणजेच काय आहे, आयसोडायपर्स आहे. ओके, क्लिअर आहे का? सो हे नोट डाऊन करून घ्या, मग आपण याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर आता आपल्याला दोन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, दोन्ही पण मी पीवायक्यूज घेतलेले आहेत. शक्यतो मी पीवायक्यूज क्वेश्चनच घेतो म्हणजे तुम्हाला लेवल समजून जाईल. सो सीईटी मध्ये हा 2026 ला विचारलेला क्वेश्चन आहे, तर हा जेईई मेन्स मध्ये 2023 ला विचारलेला क्वेश्चन. ठीक आहे, सगळ्यात पहिला हा क्वेश्चन पॉज करून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला सॉल्व्ह होणार ही माझी गॅरंटी. ठीक आहे, बघा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर रिप्रेझेंट्स द आयसोबार. आयसोबार, आता आयसोबार्स म्हणजे काय, की ज्याचा ऍटॉमिक मास नंबर सेम आहे बट ऍटॉमिक नंबर डिफरंट आहे. म्हणजे काय, वरची व्हॅल्यू जी आहे ती सेम पाहिजे, खालची व्हॅल्यू जी आहे ती डिफरंट पाहिजे. मग चेक करा, पहिल्या ऑप्शन मध्ये खालची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे हा काय आहे, आयसोटोप्स आहे. ठीक आहे, सेम इथं पण खालची व्हॅल्यू सेम आहे, वरची व्हॅल्यू तर सेम नाही आहे म्हणजे हा पण आयसोटोप आहे. इथं पण सेम खालची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे हा पण आयसोटोप्स आहे. यामध्ये बघा खालची व्हॅल्यू डिफरंट आहे पण वरची व्हॅल्यू जी आहे ती सेम आहे म्हणजे ऍटॉमिक मास नंबर सेम आहे, ऍटॉमिक नंबर डिफरंट आहे म्हणजे हाच काय आहे, आयसोबार आहे. ओके, क्लिअर आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे, काय अडचण नाही. डायरेक्ट तुम्ही विदिन 2 to 3 सेकंड बघितला तुम्ही आन्सर सांगू शकताय, आणि असा क्वेश्चन आपल्याला चुकवायचा नाहीये. हा क्वेश्चन पॉज करून एकदा सॉल्व्ह करा. ठीक आहे, बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, द टोटल नंबर ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज फ्रॉम द फॉलोइंग सेट इज. म्हणजे न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे हे दिलेले जे काही एलिमेंट्स आहेत, कंपाऊंड्स आहेत, याच्यामधील सांगायचं तुम्हाला आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज कोण कोण आहे. मग सगळ्यात पहिला तुम्ही पहिला इलेक्ट्रॉन्स काढून घ्या, प्रत्येक याच्यामध्ये किती आहे. ऑक्सिजनचे 8 असतात, 2 मायनस 4 म्हणजे 8 आणि 2 10 झाले. सो इथं आले 10 इलेक्ट्रॉन्स. एफ मायनस, एफ मध्ये 9 असतात, सो 9 आणि 1 10 झाला, 10 इलेक्ट्रॉन्स. अल्युमिनियम 13 असतात, आता इथे चार्ज आहे का नाही म्हणजे याचे किती 13 इलेक्ट्रॉन्स. Mg2 प्लस, आता Mg चे किती असतात 12 असतात, 12. 2 प्लस म्हणजे 2 इलेक्ट्रॉन निघून गेले, सो इथे किती आले 10 इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट Na प्लस, Na चे किती असतात 11 असतात, पण प्लस 1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, इथं काय झाले 10. ऑक्सिजन प्लस, ऑक्सिजनचे किती असतात 8 प्लस 1 झाला म्हणजे 1 निघून गेला, सो शिल्लक किती राहिले 7. ओके, सो 7 इलेक्ट्रॉन. Mg चे आताच बघितलं होतं 12 इलेक्ट्रॉन्स, चार्ज काही नाही आहे म्हणजे 12 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. Al वर 3 प्लस, बघा अल्युमिनियम सिंपल 13 आहे, 3 प्लस चार्ज मध्ये 3 इलेक्ट्रॉन निघून गेले, सो किती राहिले 10 इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट एफ, आता फ्लोरीन बघा, इथं काय बघितलं होतं आपण की 9 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 मायनस मुळे 10 झाला होता, इथं काहीच नाही आहे, न्यूट्रल आहे म्हणजे आले 9 इलेक्ट्रॉन्स. चेक करा सेम कुठला आहे, 10 नंबर वाले सेम आहे, सो काय काय आलं बघा 1 2 3 4 5. सो टोटल किती आले 5 नंबर जे आहेत ते काय आले इलेक्ट्रॉनिक स्पीसीज झाले, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज झालेले आहेत. सो आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज किती आले 5. हे तुमचं काय आलं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन होता, इझी क्वेश्चन होता, काय. ओके, सो अशाच टाइपचे क्वेश्चन जर तुम्हाला सुद्धा सॉल्व्ह करायचे असतील तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघितलेलाच असेल, आवडला असेल तर लाईक करा, आणि ज्या पण विद्यार्थ्याला किंवा तुमच्या मित्राला कन्फ्युजन आहे आयसोटर्म्स मध्ये त्याला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चर मध्ये.